मराठ्यांची जी फौज होती, ती घोडदळ आणि पायदळ अशा 2 भागात विभागलेली होती. या घोडदळात 2 शाखा होत्या, शिलेदार आणि बारगीर. बारगीरांना घोडा आणि शस्त्रे सरकार पुरवत असे, तर याच्या उलट शिलेदारांकडे स्वतःचा घोडा, शिबंदी आणि शस्त्रास्त्र असत. आज्ञापत्रात उल्लेख आहे, 40,000 पागा व 60-70 हजार शिलेदार व 2 लक्ष पदाती. लक्षात घ्या, 4 परगण्यांची जहागीर, मुठभर मावळे, इथपासून ते लक्षावधीचं अफाट सैन्य. शिवाजीराजांच्या अगम्य आणि अद्भुत नेतृत्वाचं हे द्योतक आहे. या सैन्याची काही वैशिष्ट्ये होती, ती आपण जाणून घेऊया. पहिलं, महाराजांच्या सैन्यात सर्व जाती धर्माची माणसं होती आणि ती एका उद्देशाने लढत होती. त्यांचे मंत्री म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा महाराजांनी रणांगणात उतरवलंय. दुसरं, या सैन्यात कमालीची शिस्त होती. याचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे महाराजांची सुरतेची स्वारी. स्वारीतून जी काही लूट मिळायची ती सरकारात जमा करावी लागत असे. ती लपवली तर अर्थातच कडक शिक्षा असणार, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि तिसरं म्हणजे हे एक जबाबदार सैन्य होतं. बायका पोरं, वृद्ध, ब्राह्मण आणि गाय यांना रीतसर वागवायची जबाबदारी होती त्यांच्यावर. यातली एक महत्वाची बाब म्हणजे सैनिकांची जी छावणी असे, त्यात नाचगाणी करणं आणि त्याच्याकरिता नर्तकी आणणं म्हणजे मृत्यूदंडाला आमंत्रण देण्यासारखं होतं.